प्रत्येक राजकीय पक्ष एक पेपर लीकचा मामला शोधतोय. महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात झाली. म्हणजे तुम्ही भारतीय लोकांना संपवणार आहात का? भारतीय गणराज्य संपवणार आहात का? काय करणार तुम्ही? त्यामुळे अशा प्रकारची आंदोलन जर सातत्याने होत राहिली आणि नंतर त्या आंदोलनामध्ये दिसलेले सेंटिमेंट्स हे कशा प्रकारे देशविरोधी समाजविरोधी होते हे आपण सगळ्यांनी पाहिलं. व्हॉट्सॲप असेल, ट्विटर असेल, इन्स्टा असेल, ही जी आत्ताची ज्याला आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणतो, ही एका अर्थाने प्लॅटफॉर्मच्या पलीकडे जाऊन युद्ध लढायची साधनं आहेत. एक पंतप्रधानांचं सरकार पडलं किंवा एक केंद्र सरकार पडलं तर भारतातली सगळी सिस्टीम पडत नाही. त्यामुळे भारतामध्ये येत्या काळामध्ये ही आंदोलनं वाढतील. नमस्कार मंडळी. दिल्लीतील CJPचे आंदोलन सर्वार्थाने वेगळं ठरलं, कारण याची सुरुवात इंस्टाग्रामवर 2 कोटी फॉलोअर्सनी झाली. आंदोलन प्रत्यक्ष जमिनीवर उतरलं. विद्यार्थ्यांनी देशभरामध्ये विविध ठिकाणी निदर्शनं केली आणि त्याची परिणती अशी झाली की जे विरोधी पक्षालाही जमलं नाही ते या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं. देशाच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा प्रत्यक्षात उतरला. हे आंदोलन केवळ शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापुरतं मर्यादित नव्हतं. या आंदोलनाला अनेक धागेदोरे होते. आपण बघितलं तर हे आंदोलन इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा एक उत्तम नमुना होतं. आजच्या आधुनिक युगात सोशल मीडियामुळे इन्फॉर्मेशन अनेक बदल घडून आणते. ते जसे सकारात्मक आहे तसेच ते नकारात्मकही आहे. या इन्फॉर्मेशन वॉरफेअरचं नक्की महत्त्व काय, त्याचे आजचे स्वरूप काय आणि याचा भविष्यातील वेध काय असेल याबद्दल आपण आपल्या एका विशेष तज्ज्ञांशी चर्चा करणार. माझ्यासोबत आहे प्राध्यापक डॉक्टर विनय साठी. नमस्कार सर. नमस्कार सर. सध्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे महाविद्यालयाचे मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे हेड आहे. टाइम्स ऑफ इंडिया आणि सकाळ या वृत्तपत्रांमध्ये सरांनी 18 वर्ष माध्यम पत्रकारिता केली आहे. डिफेन्स हे त्यांचं बीट होतं. त्यांनी या विषयावर अनेक पुस्तकंही लिहिली आहे, काही पुस्तकांचा अनुवादही केला आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या निगडीत विविध प्रश्नांवर सर आपलं मत समाज माध्यमांबरोबरच विविध कॉलमच्या माध्यमातून व्यक्त करतात. सरांच्या आज आपण गप्पा मारणार आहे. सर नमस्कार. नमस्कार सर, तुम्ही माध्यम हा विषय शिकवता आणि माध्यमांमध्येही गेली अनेक वर्ष काम केलेलं आहे. दिल्लीतील आजचं हे जे आंदोलन एकतर ते विद्यार्थ्यांचं होतं आणि त्याचा जन्म हा सोशल मीडियाने निर्माण केला होता. बरोबर. तर या आंदोलनाकडे तुम्ही एकंदरीत कसे पाहता? नमस्कार. मुळामध्ये हे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन जे दिल्लीमध्ये झालं, त्या आंदोलनाकडं आपण एक माध्यमांचा वापर करून कशा प्रकारे एक अवधारणा सेट होते, कशा प्रकारे एक नॅरेटिव्ह सेट होतो ते बघायसाठी किंवा त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या आंदोलनाकडे आपल्याला बघावं लागेल. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे एका अर्थाने आपण इन्फॉर्मेशन वॉरफेअर, मीडिया वॉरफेअर या अंगाने घ्यायला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने या आंदोलनामध्ये माध्यमांचा आणि त्यातही अनकन्व्हेन्शनल माध्यमांचा म्हणजे अपारंपरिक माध्यमांचा वापर केला गेला आणि ज्या प्रकारे हे आंदोलन हे माध्यमातनं उतरून रस्त्यावर आणलं गेलं ते पाहता सोशल मीडिया असेल, मुख्यधारेतली माध्यमं असतील, ही केवळ आता माहिती द्यायची साधनं नाही राहिली, तर ही एक युद्ध छेडायची साधनं, ज्याला आपण वॉरफेअर टूल्स म्हणतो, अशा प्रकारची टूल्स या स्वरूपामध्ये आता ही माध्यमं बदललेली आहेत. त्यामुळं कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे बघताना जेनझीनी किंवा आजच्या तरुण वर्गाने माध्यमांचा केलेला प्रभावी वापर तो स्तुत्य आहे का नकारात्मक आहे हा मुद्दा वेगळा, पण त्या माध्यमांची ताकद, आपण जे माध्यम वापरतोय त्या माध्यमाची ताकद काय आहे आणि ते कशा प्रकारे वापरलं पाहिजे ह्याची एक उत्तम जाण असलेला हा समूह होता आणि त्यांनी त्या ताकदीतनं सरकारला किंवा शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पडला असं मला वाटतं. सर, या आंदोलनाचा ज्यावेळेस प्रत्यक्ष सुरू होतं, माध्यमांवर ते दिसत होतं, लोक टीव्हीवर बघत होते, बरेच जण इंस्टाग्राम या चॅनलवर बघितलं.
पण अजूनही एक शब्द कायम बोलला जातो, तो म्हणजे नरेटिव्ह. तर आम्हाला खरं समजून घ्यायला आवडेल की एखादी इन्फॉर्मेशन ती नरेटिव्ह कशी बनते आणि तिचा समाजावर कसा परिणाम होतो. बरोबर. ह्या आंदोलनात म्हणा किंवा एकूणच नॅरेटिव्ह सेटिंग हा जो विषय आहे, हा विषय आत्ताच्या एकूणच जागतिक वातावरणात म्हणा किंवा एकूणच सगळ्या आपण ज्याला प्युअर वॉरफेअर अँगल असं म्हणतो, त्या अँगलनी जर आपण हा विषय बघायला गेलो तर माध्यमांचा वापर हा युद्धाची 6वी मिती आहे. याला 6 डायमेन्शनल वॉरफेअर असं म्हणतात किंवा 6 डायमेन्शन ऑफ वॉरफेअर असं ह्याला म्हटलं जातं. आपण युद्धाचा किंवा युद्धशास्त्राचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात एक गोष्ट येते की सुरुवातीच्या काळामधलं जे युद्ध होतं हे युद्ध एकमितीय युद्ध होतं. एक डायमेन्शन त्याला होतं, ते म्हणजे पायदळाचं डायमेन्शन होतं. बरोबर. नंतरच्या काळामध्ये त्याला दुसरं डायमेन्शन जोडलं गेलं, दुसरी मिती जोडली गेली, ती नौदलाची मिती होती. नंतर पुन्हा एकदा त्याला तिसरी मिती जोडली गेली, हवाई दलाची, म्हणजे हवेची किंवा एअरची. त्यानंतर स्पेस आलं, अवकाश आलं. नंतरच्या काळामध्ये सायबर वॉरफेअर आलं. आणि ही 6वी मिती जी आहे युद्धाची, ही 6वी मिती ही माहितीचं युद्ध आहे. माहितीचं युद्ध हे अतिशय कमी संसाधनाचा वापर करून अतिशय मोठा उत्पाद घडवण्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरतं. आपण कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात जर बघितलं असेल तर नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी चाललेलं आंदोलन, एक भावनिक विषय हातात घेऊन चाललेलं आंदोलन, ते नंतर कशा प्रकारे वेगवेगळे टप्पे घेत गेलं आणि नंतर त्या आंदोलनामध्ये दिसलेले सेंटिमेंट्स हे कशा प्रकारे देशविरोधी, समाजविरोधी होते, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. मात्र त्या आंदोलनामध्ये रस्त्यावर लोकांना उतरायला भाग पाडण्यासाठी जो नॅरेटिव्ह क्रिएट केला गेला, जो सातत्याने विद्यार्थी सेंट्रिक, नीट विद्यार्थी सेंट्रिक, या विद्यार्थ्यांचं भवितव्य, या विद्यार्थ्यांचे मेहनत, त्यांचं आत्महत्या, हा सगळा विषय केंद्रित करून लोकांच्या भावनाशी खेळ केला गेला आणि त्या भावनांशी खेळ करून लोकांना रस्त्यावर उतरवणं भाग पाडलं गेलं. मुळात या आंदोलनामध्ये नीटचे विद्यार्थी किती होते हा प्रश्न असताना सुद्धा हे आंदोलन नीटच्या विद्यार्थ्यांशी जोडणं हे नॅरेटिव्ह तयार करण्याचं कसब आहे. तुम्ही एक गोष्ट सातत्याने सांगत गेलात. म्हणजे या आंदोलनामध्ये लोक काय म्हणाले की गेली 12 वर्षाची आमची मुस्कटदाबी झाली आहे, त्या मुस्कटदाबीला हे उत्तर आहे. पण गेली 12 वर्ष ह्या आपल्या देशाची काय मुस्कटदाबी झाली हे कोणी सांगितलं नाही. 12 वर्षामध्ये पंतप्रधानांना त्यांच्या आईवरून, बहिणीवरून, पत्नीवरून अश्लाघ्य शिव्या द्यायची ज्या देशामध्ये मुभा आहे, या देशामध्ये मुस्कटदाबी होते हे मान्य करायला माझी तयारी नाही. पण तरीही मी म्हटलं तसं माध्यमांचा वापर आपली जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन करणं हे मीडिया वॉरफेअर किंवा इन्फॉर्मेशन वॉरफेअरचं युद्ध आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येऊ शकतात. मिसइन्फॉर्मेशन आहे, चुकीची इन्फॉर्मेशन देणं आहे, डिसइन्फॉर्मेशन आहे, इल इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे कमी माहिती देणं आहे आणि कमी माहिती, आपल्याला जी हवी आहे ती माहिती त्या लोकांना देणं आणि त्यांना इन्स्टिगेट करणं हे आहे. त्यामुळे ही जी अपारंपरिक युद्ध आहे ती अपारंपरिक युद्ध आता माध्यमांच्या माध्यमातून खेळली जाणार आणि ते अत्यंत उत्तम प्रकारे सीजेपीने खेळलेलं आहे. पण थोडंसं सर यामध्ये मागं जाऊ. माहितीचा वापर युद्धामध्ये खरं तर आधी खूप पूर्वीच्या काळापासून केला जातो आहे. तुम्ही चुकीच्या माहितीबद्दल बोलले किंवा माहितीमध्ये मिसइन्फॉर्मेशन बद्दल पण बोलले. साधारणतः वॉरफेअरमध्ये किंवा वॉरफेअर स्ट्रॅटर्जीमध्ये अशा यांचा काही ऐतिहासिक दाखले आहेत का, जिथं पूर्वी, आज तरी सोशल मीडियाची माध्यम आहे, पूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे माध्यम होते, असं काही आपल्याला सांगता येईल? माध्यम युद्धाचं एक टूल म्हणून हे गेल्या काही वर्षामध्ये डेव्हलप झालेली आहेत. पण पूर्वी सुद्धा आपल्या शत्रूला चुकीची माहिती देणं, त्याला चुकीचे, म्हणजे उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी जो कात्रजचा घाट दाखवला शाहिस्तेखानाच्या फौजेला, तो काय होता, तो एका अर्थाने डिसइन्फॉर्मेशनचाच भाग होता किंवा मिसलीड करायचाच भाग होता. कारण कात्रजच्या घाटामध्ये शिंगाला मशाली बांधलेले बैल पळतायत आणि लोकांना वाटतं की कात्रजच्या घाटामधनं महाराजांचं सैन्य पळून जात आहे. सो हे काय आहे तर हे एका अर्थाने तुम्हाला दिशाभूल करायचं टेक्निक आहे, तंत्र आहे. पण आत्ताचं जे माध्यम युद्ध आहे ते आत्ताचं माध्यम युद्ध या पलीकडे जाणार आहे. म्हणजे काय तर आत्ताच्या माध्यम युद्धामध्ये
एका अर्थाने तुम्ही कुठल्याही प्रकारचं वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन न वापरता, सर्वंकष विनाश घडवणारी हत्यारं न वापरता, अणुबॉम्ब न वापरता तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विध्वंस घडवू शकता. दिल्लीच्या रस्त्यावर आपण ते 20 जुलैला बघितलं की थोड्या अवधीमध्ये मोठा जमा करून ज्या प्रकारे विध्वंस घडवायचा प्रयत्न केला गेला, ज्या प्रकारे पोलिसांवर हल्ले करायचा प्रयत्न केला गेला आणि त्यातनं पोलिसांना इन्स्टिगेट करून त्यांनी आपल्यावर गोळीबार करावा, ह्या अशी जी परिस्थिती आणली गेली आणि मग त्यानंतर तो गोळीबार झाला असता तर जगभरामध्ये परत एक विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्याचा नॅरेटिव्ह हा फ्लोट करता आला असता. त्यामुळं माध्यमांच्या युद्धाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रामुख्याने हे काय आहे नक्की हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ युद्धाचे वेगवेगळे प्रकार आता आपण अनुभवतोय, किंवा भारत आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर झालं, त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्ताननी ज्या प्रकारचा नॅरेटिव्ह सुरुवातीच्या काळात फ्लोट केला की आम्ही भारताचे 6 विमानं पाडली, भारताचे वैमानिक आमच्या ताब्यात आहेत वगैरे वगैरे. सो मुळामध्ये ह्याला ग्रे झोन वॉरफेअर असं म्हणलं जातं. म्हणजे प्रामुख्याने कुठल्याही प्रकारचं शस्त्र आपल्या अपोनंटवर, आपल्या शत्रूवर न चालवता माहितीचा इतका भडीमार त्यांच्यावर केला जातो. मग ग्रे झोन आहे, कोअर्शन आहे, नॅरेटिव्ह आहे, डिस्कोर्स आहे, या सगळ्या प्रकारच्या युद्धाचं तंत्र हे आपल्याला इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये दिसतं. आणि इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये काय आहे तर तुम्हाला विचार करायची संधी न देणं, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्फॉर्मेशनचं बंबार्डिंग हे त्या कन्सर्न व्यक्तीवर करणं हे इन्फॉर्मेशन वॉरफेअरचं स्वरूप आहे. त्यामुळं व्हॉट्सॲप असेल, ट्विटर असेल, इन्स्टा असेल, ही जी आत्ताची ज्याला आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणतो, ही एका अर्थाने प्लॅटफॉर्मच्या पलीकडे जाऊन युद्ध लढायची साधनं आहेत. त्यामुळे पारंपरिक काळामध्ये, पुरातन काळामध्ये सुद्धा आपल्याकडे शत्रूची दिशाभूल केली जायची, पण आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मासेसची दिशाभूल करणं हे केवळ आणि केवळ माध्यमांच्या उपयोगामुळे किंवा माध्यमांच्या किंवा ज्याला आपण इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणतो त्यामुळे शक्य होतं. अगदीच भारतातील हे आंदोलन होण्यापूर्वी म्हणजे बऱ्याचदा बोललंही गेलं की नेपाळ भारताचं होऊन देणार नाही, किंवा बांगलादेशचं उदाहरण आहे, किंवा श्रीलंकेचं उदाहरण आहे, जिथे विद्यार्थ्यांनी अगदी काहीतरी कारणावरून, जेन्युइन कारणावरून आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनाची परिणिती ह्या त्या राष्ट्राध्यक्षांना देश सोडून जाण्यापर्यंत झाली. तर यामध्ये इन्फॉर्मेशन वॉरफेअरचं महत्त्व किती होतं, आणि त्या केसमध्ये जर भारताची केस बघितली आपण, CJPच्या आंदोलनाची केस, त्याबद्दलही बोललं गेलं की हे त्या दिशेने जात आहे का, तर याची तुलना कशी करता? आपण जर बघितलं असेल ना तर इन्फॉर्मेशन वॉरफेअरचं सुरुवात म्हणा किंवा त्याचा प्रभावी असा वापर म्हणा हा आपल्याला अरब रेव्होल्युशनमध्ये झालेला दिसतो. जी अरब रेव्होल्युशन झाली त्यामध्ये मग ट्युनिशिया असेल, अल्जेरिया असेल, इजिप्त असेल, लिबिया असेल, ही सरकार कोसळली. आणि ही सरकार कोसळायला कारणीभूत होतं विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेलं त्याचं वार्तांकन किंवा सोशल मीडिया पोस्टिंग. आणि त्यामधनं असं झालं की सोशल मीडियाच्या माध्यमातून हे वार्तांकन झालं. सोशल मीडियाला कुठल्याही प्रकारचं एडिटिंग, कुठल्याही प्रकारची एक फॉर्मल चौकट नसल्यामुळं ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं आणि सरकार विरोधातला असंतोष हा लोकांनी रस्त्यावर तो दाखवला. नेपाळमध्ये तो घडवून आणला गेला. श्रीलंकेमध्ये चीन संबंधातल्या काही हितसंबंध असलेल्या लोकांनी तो घडवून आणला. भारताची परिस्थिती या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. एकतर भारत हा प्रचंड मोठा देश आहे. भारतामध्ये सरकारच्या म्हणजे स्टेट ज्याला आपण म्हणतो त्या स्टेटच्या यंत्रणा वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. भारतामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण खूप मोठ्या प्रमाणात आहे. भारतामध्ये घटनात्मक संस्थांची ज्याला आपण स्वायत्तता म्हणतो ती व्यवस्थितपणे जपली गेलेली आहे. विरोधक किंवा सरकारच्या विरोधातली लोक काही जरी आरोप करत असली तरी भारताचा सुप्रीम कोर्ट, भारताची संसद, भारताची न्याय व्यवस्था, भारताचा एक्झिक्युटिव्ह, भारताचा निवडणूक आयोग, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी या सत्तेच्या विकेंद्रीकरणातले एक भाग आहेत. त्यामुळं एक पंतप्रधान पडले, एक पंतप्रधानांचं सरकार पडलं किंवा एक केंद्र सरकार पडलं तर भारतातली सगळी सिस्टीम पडत नाही. मल्टीलेअर सिस्टीम असल्यामुळं, एकमेकावर अवलंबून सिस्टीम असल्यामुळं, एकमेकाला चेक्स अँड बॅलन्सेस करणारी सिस्टीम असल्यामुळं काय इजिप्तमध्ये हुस्नी मुबारक पडला की देश पडला, सद्दाम हुसेन पडला की देश पडला, असं भारतात होत नाही. भारतामध्ये गेल्या 70 वर्षापासून अत्यंत मजबूत अशी लोकशाही प्रणाली उभी आहे. त्यामुळे ती लोकशाही प्रणाली कुठल्याही अशा जेनझीच्या आंदोलनामुळं कोलमडली जाणार नाही. त्यामुळं भारत हा
अशा आंदोलनामुळे अराजकताच्या बाजूने जाणार नाही. बर. लोकांचा प्रयत्न भारत म्हणजे ज्या आंदोलनाचा किंवा जे काही यामधले स्टेक होल्डर्स आहेत त्यांचा प्रयत्न भारतामध्ये अनार्की आणायचा, अराजक आणायचाच होता. पण सुदैवाने भारताची अत्यंत मजबूत सिस्टीम, यंत्रणा, सरकारी यंत्रणा आणि भारताचे लोक ह्या दोघांनी तो डाव हाणून पाडला असं मला वाटतं. असं जरी असलं तरी एक प्रश्न कायम नेहमी असतो की सोशल मीडियामुळे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं मत समाजामध्ये मांडायचा अधिकार मिळाला आणि कदाचित त्याचाच वापर सगळ्या विद्यार्थ्यांनी केला. तर एक ही लक्ष्मण रेषा नक्की कशी डिफाईन करायची की की मी माझं मत मांडतोय सोशल मीडियामध्ये आणि त्याच मतापासून कदाचित नरेटिव्ह रचला जाईल आणि देशात अराजकता निर्माण करायचा प्रयत्न केला जाईल. तर हे कसं डिफाईन करता येईल दोन वेगळ्या गोष्टी? सोशल मीडिया जसं मी म्हटलं तसं एक खूप लिथल असं वेपन आहे, अत्यंत विषारी असं हत्यार आहे. त्या हत्याराचे म्हणजे त्या टूलचे म्हणून आपण हत्यार नको म्हणाल, त्या टूलचे जसे चांगले गुण आहेत तसे वाईट पण गुण आहेत, जसे वाईट आहेत तसे चांगले पण गुण आहेत. त्यामुळे मुळात आपण काय स्वरूपाचा कंटेंट प्रसारित करतो आहोत, आपण काय स्वरूपाचा कंटेंट ब्रॉडकास्ट करतो आहोत, फॉरवर्ड करतो आहोत, काय पोस्ट करतो आहोत, हे प्रत्येकाने त्या पोस्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा कुणीही ते खूप ज्याला काय म्हणू डोळ्यात तेल घालून ते बघितलं पाहिजे. आपण काय लिहितो आहोत, आपल्या लिहिण्यानी लोक इन्स्टिगेट होणार आहेत का, लोकांच्या भावना दुखवणार आहेत का, किंवा आपण एका मोठ्या समूहाला धोक्यामध्ये किंवा अडचणीत आणणार आहोत का, देशाच्या सुरक्षेसंबंधितल्या आपण काही गोष्टी अपलोड करतो आहोत का, या सगळ्याची जाणीव तो वापरणाऱ्या माणसाला पाहिजे. आणि याचं सगळ्यात महत्वाचं हे जर कसं करून द्यायचं असेल तर माध्यम साक्षरता भारतामध्ये आली पाहिजे. मीडिया लिटरसी या विषयावर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करायची गरज आहे. आपण जे टूल वापरतोय, आपण जो प्लॅटफॉर्म वापरतोय, आपण जो मीडिया वापरतोय, तो मीडिया कशा करता वापरायचा आहे, तो मीडिया का वापरायचा आहे, त्या मीडिया वापरण्याने आपण जर तो मीडिया चुकीच्या पद्धतीने वापरला किंवा बरोबर आणि चूक काय याचा विवेक कसा केला पाहिजे, आणि आपण जर तो मीडिया आपण वापरल्यामुळे त्यातनं काही अनावश्यक अनुचित घटना घडल्या तर त्याची काय एक सिस्टीम आहे, त्याचे काय कायदे कानून आहेत, या सगळ्याची माहिती या मीडिया साक्षरतेमधनं, माध्यम साक्षरतेमधनं या विद्यार्थ्यांना, लोकांना पोहोचवल्या पाहिजेत. भारताचा प्रॉब्लेम आहे की भारतामध्ये लोकांकडे मीडिया तर आहे, प्लॅटफॉर्म तर आहे, टूल तर आहे. आज माझ्या पॉकेटमध्ये मोबाईल आहे, माझ्या खिशात मोबाईल आहे, माझ्या हातात मोबाईल आहे, त्याला इंटरनेट आहे, पण त्या मोबाईलचा वापर करायचा कसा ह्याला आपण अजूनही आपल्याला माहित नाही. म्हणजे इंटरनेट म्हणजे हे खूप दुर्दैवी आहे की भारतामध्ये इंटरनेटचा वापर, जे एक आकडेवारी आली, 80% वापर हा पॉर्न बघण्यासाठी होतो. आणि जर पॉर्न बघायसाठी जर आम्ही त्याचा वापर करत असू तर मग ते जे टूल आम्हाला एम्पावर करायसाठी दिलंय, जगभरातली माहिती मिळवायसाठी दिलंय, त्याचं काय? दुसरं, ही जी माहिती आम्ही मिळवतोय ती माहिती खरी आहे, खोटी आहे, ती व्हेरीफाय करायचं साधनं काय? त्यामुळे ते व्हेरीफाय सुद्धा आपण केलं पाहिजे. गुगलवरनं आलेली, विकिपीडियामधनं आलेली सगळीच माहिती ही खरी आहे असं मानता कामा नये. त्यामुळे पुन्हा एकदा बॅक टू बेसिक्स वाचलं पाहिजे, विषय समजून घेतले पाहिजेत, लोकांशी चर्चा केली पाहिजे आणि त्यातनंच आपलं मत बनवलं पाहिजे, सोशल मीडियाच्या माध्यमातून नाही. बरोबर सर. तुम्ही वापरताना टूल हा शब्द वापरला, पण या आंदोलनाच्या दरम्यान बरेच शब्द कॉइन झाले किंवा लोकांना जास्त माहिती पडले. एक त्यातला टूल किट हा शब्द होता, नरेटिव्ह हा शब्द होता, प्रोपोगंडा हा शब्द होता आणि डीप फेक असे काही शब्द होते. तर हे थोडंसं आमच्या प्रेक्षकांना समजून सांगाल की टूल किट म्हणजे काय असतं, नरेटिव्ह म्हटल्यावर ती रचना कशी उभी केली जाते, याबद्दल थोडं. टूल किट साध्या शब्दात सांगायचं म्हणजे तुम्हाला एक तुमची काय अवजारांची एक पिशवी दिलेली आहे, ती पिशवी तुम्ही वापरा, त्या पिशवीतली अवजारं वापरा आणि तुम्हाला काय करायचं ते करा. सो ही टूलकिट जी आहे, ही टूलकिट प्रामुख्याने भारतासारख्या ज्या व्यवस्था आहेत, या भारतासारख्या व्यवस्था उलटून पाडण्यासाठी जी अवजारं लागणार आहेत, मग ते विद्यार्थी असतील, ते शेतकरी असतील, त्या महिला असतील, ते अल्पसंख्या असतील, म्हणजे कृषी कायद्याच्या निमित्ताने भारतामध्ये मोठी दंगल करवायचा प्रयत्न झाला, 3 तलाकच्या नंतर जो काही मुस्लिम महिलांच्या एम्पॉवरमेंटचा विषय आला त्यामध्ये दंगल घडवायचा प्रयत्न झाला, दिल्लीमध्ये JNUच्या विद्यार्थ्यांनी दंगल आपच्या माध्यमातून दंगल घडवायचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्यार्थी, महिला, अल्पसंख्य, शेतकरी, आदिवासी, दलित अशा वेगवेगळ्या स्वरूपाची लेबलं वापरून प्रस्थापितांच्या विरोधामधला एक असंतोष तयार करणं, मग तो
न्याय्य आहे का नाही ह्याची आम्हाला चिंता नाही. आमचं उद्दिष्ट आहे प्रस्थापित जे आहेत किंवा आमच्या विचाराच्या विरोधातली जी लोक आहेत ती उलथून पाडणं. हा सगळा विषय जो आहे तो डीप स्टेटचा विषय आहे. आणि ही डीप स्टेट जी आहे ही एका अर्थाने सरकार चालवणारी यंत्रणा आहे. म्हणजे अमेरिकेचा अध्यक्ष कोण आहे, त्याच्याकडे काय पॉवर आहेत, या मागं जे काही एक अदृश्य सावट आहे शक्तींचं, ताकदीचं, सत्तेचं, हे म्हणजे ही डीप स्टेट आहे. या डीप स्टेटमध्ये तिथले प्रभावी उद्योगपती असतील, तिथले प्रभावी लष्करशाह असतील, तिथले प्रभावी ज्याला काय म्हणूया आपण सामाजिक कार्यकर्ते असतील, इंटेलिजन्स मधले लोक असतील, ज्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जगाचा सारीपाट जो आहे तो जगाचा सारीपाट हा आमच्या मर्जीप्रमाणेच असला पाहिजे अशी ज्यांची इच्छा आहे, हे सगळे लोक हे डीप स्टेटमध्ये आहेत. त्यामुळे स्टेट जी आहे, स्टेटला एका अर्थाने झाकळून उरणारी यंत्रणा जी आहे ती डीप स्टेट आहे. त्यामुळे हे डीप स्टेटचं टूलकिट आहे. आणि हे जगभरामध्ये आता जिथे जिथे ज्याला आपण राष्ट्रवादी सरकार आहेत, जिथे जिथे यांना यांचे प्रोपोगंडा यांची उद्दिष्ट पूर्ण करता येत नाहीत, अशा ठिकाणी विध्वंस घडवून आणणं, अराजक करणं असं यांचं काम आहे. त्यामुळे हे टूल किट आहे. म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्याला आपण वल्नरेबल सोसायटी क्रिएट करणं असं म्हणतो. कधी ती एक थेरी आहे की समाज तुम्ही त्याला हळूहळू हळूहळू पेटवत न्या, हळूहळू तो गरम करत जा आणि एका ठराविक पॉइंटला त्याचा स्फोट घडवून आणा. सो प्रिपेअर अ वल्नरेबल सोसायटी, दॅट इज व्हॉट द फर्स्ट स्टेप. ओके. आणि मग वल्नरेबल सोसायटी कशी क्रिएट करायची, तर मग जातीपाती आहेत, त्यांच्यातली भांडणं आहेत, आरक्षण आहे, शेतकऱ्यांविरोधात अन्याय झाला म्हणणं आहे, अल्पसंख्य आहे, अशा वेगवेगळ्या स्वरूपाची टूल्स वापरून वेगवेगळ्या स्वरूपाचे नॅरेटिव्ह तयार करणं. परत मी म्हटलं की नॅरेटिव्ह म्हणजे काय, तर नॅरेटिव्ह म्हणजे एकच गोष्ट सातत्याने लोकांना बिंबवत राहणं. बरोबर. म्हणजे भारतामध्ये मुस्लिम अल्पसंख्य आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होतो, किंवा भारतामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, भारतामध्ये विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय, हे सरकार जे आहे गेली 12 वर्ष कोणालाच बोलू देत नाहीये. अशा स्वरूपाचा एक जो नॅरेटिव्ह, म्हणजे आज जे विद्यार्थी 16-17 वर्षाचे आहेत, हे विद्यार्थी असं म्हणतात की गेले पिछले 12 साल से हमें बोलने नहीं दिया जा रहा है. सो हे काय आहे, हा नॅरेटिव्ह आहे. बरोबर. कारण 12, 15, 16, 17 वर्षाचे विद्यार्थी बोलताच येत नसेल. म्हणजे ह्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे इथे मोदी सरकारची बाजू घेणं हा मुद्दा नाहीये, पण ह्या विद्यार्थ्यांनी 2014 पूर्वीचा भारत बघितलाय का? तेव्हाचे घोटाळे, तेव्हाचे परीक्षा पेपर लीक, तेव्हाचे बॉम्बस्फोट, तेव्हाचे दहशतवादी हल्ले, हे ना माहित नाहीये. त्यामुळे हे ना तुम्ही जे चित्र ह्यांच्या समोर रंगवाल ते चित्रच त्यांना खरं वाटणार आहे. आणि हे सातत्याने त्यांच्या समोर रंगवलं गेलं की पिछले 12 साल से हम बोल नहीं पा रहे, पिछले 12 साल से हमें रोका जा रहा है, पिछले 12 साल से भ्रष्टाचार हो रहा है, ये हो रहा है, वो हो रहा है, ऐसे हो रहा है. आणि दुर्दैवाने त्या नॅरेटिव्हला काउंटर नॅरेटिव्ह द्यायची सरकारचं अपयश आहे. सरकार म्हणा किंवा सरकारी संबंधित ज्या कुठल्या संस्था संघटना असतील त्या म्हणा, ह्या नॅरेटिव्हला काउंटर नॅरेटिव्ह देऊ शकल्या नाहीत. गेल्या 12 वर्षामध्ये भारतामध्ये काय झालं, चांगलं काय झालं, या गोष्टी या काउंटर नॅरेटिव्ह करू शकल्या नाहीत. त्यामुळं हा जो नॅरेटिव्ह आहे हे सातत्याने जे बंबार्डिंग झालं, सांगण्यात आलं, त्याचा हळूहळू स्फोट झाला. आणि दॅट इज व्हॉट द प्रोपोगंडा. ओके. तोच प्रचार आहे की या सरकारने असं केलं, या सरकारने असं केलं. त्यामुळं टूलकिटनं नॅरेटिव्ह चालवला, नॅरेटिव्हने तो प्रोपोगंडा केला, किंवा प्रोपोगंडा आधी झाला मग त्याचा नॅरेटिव्ह तयार झाला, आणि मग ती वल्नरेबल सोसायटीचा स्फोट झाला. तो 20 जुलैला आपण रस्त्यावर बघितला. सो हे सगळं आहे. आणि मग डिफेक्ट वगैरे तर काय, ती त्यातली काय म्हणतात ते टूल्स आहेत की आपण म्हणतो ना खऱ्याला खोटं, खोट्याला खरं करणं, हे म्हणजे डीपफेक आहे. तंत्रज्ञानाचा वापर आहे. एक व्यक्ती आहे त्याला दुसरा चेहरा लावा, किंवा एआयच्या माध्यमातून त्याच्या तोंडातून वेगळ्या गोष्टी वधवून घ्या. आपण असं अमित शहाचे बरेच व्हिडिओ असे व्हायरल झाले होते की ते काही ना काही म्हणतायत पण ते सगळे फेक व्हिडिओ आहेत. त्यामुळं फॅक्ट चेक करणं हे अत्यंत महत्वाचं आहे की आपल्याला अमित शहाचा जो काही व्हिडिओ आलाय तो व्हिडिओ हा एआय जनरेटेड आहे का, किंवा काय म्हणतात त्याला डिफेक्ट केलेला व्हिडिओ आहे का, या सगळ्याचा विचार आपण तो कंटेंट बघताना केला पाहिजे. ऑफकोर्स सामान्य माणसं हे करत नाहीत. त्यामुळे मी परत फिरून भोपळे चौकात येतो. मीडिया लिटरसी, माध्यम साक्षरता नसेल तर ह्या कुठल्याही गोष्टी आपण बोलून उपयोग नाही. त्यामुळे आपल्यासारख्यांचं काम आहे की लोकांना याबद्दल सातत्याने जागरूक करत राहणं की मीडिया कशी वापरा, मोबाईल कसा वापरा. मोबाईलचं जे डबडं आहे ते म्हणजे अणुबॉम्बपेक्षाही घातक आहे.
त्यामुळे ते वापरायचं कसं हे शिकवलं पाहिजे. आणि मला वाटतं सरकारने ह्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की मीडिया माध्यम साक्षरता काय आहे, मीडिया लिटरसी काय आहे, लोकांना त्याचे कायदे आणि ह्याच्यावर कायदे आणले पाहिजे. म्हणजे पूर्वी कसं होतं की पूर्वी माध्यम जी पारंपरिक माध्यमं होती त्या पारंपरिक माध्यमाला एक यंत्रणा आहे. मी जी दिलेली बातमी आहे ती एडिटरकडे जाणार आहे, सब एडिटरकडे जाणार आहे, उपसंपादक ती तपासणार आहे, त्यातल्या शुद्ध लेखनात चुका काढणार आहे, काही जर माझा क्लेम असेल तर तुम्हाला विचारणार ही बातमी कुठनं घेतलीस. त्याला इतके चेक्स अँड बॅलन्सेस होते की जाणारी बातमी ही 90% वेळा, मी 100% असा दावा करत नाही, पण 90% वेळा ही बरोबर जायची, चुकीच्या बातम्या टाळल्या जायच्या. पण आत्ताच्या काळामध्ये काय झालंय की आता माध्यम म्हणजे ज्याला आपण मेनस्ट्रीम मीडिया म्हणतो ते सुद्धा याच उद्योगात आहेत. कारण एकूणच स्पर्धा इतकी वाढली आहे, मला पहिल्यांदी बातमी द्यायची आहे, ब्रेकिंग न्यूज द्यायची आहे, सबसे तेज जायचंय. या सगळ्या गोष्टीमुळं बातमीची खातरजमा करणं हेच संपलेलं आहे आणि त्याचा बरोबर फायदा हे नॅरेटिव्ह वाले लोक घेतात. तुम्ही जसं सांगितलं की बऱ्याचदा सोशल मीडियावर फेक व्हिडिओ अपलोड झाले, काहींनी त्या फेक व्हिडिओचा आधार घेऊन अजून काही व्हिडिओ बनवले आणि ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी अगदी माफी मागण्यापर्यंत गेलेला आहे. आता यामध्ये एक अँगल जो तुम्ही थोडासा अगदी स्पष्ट केलं का, मेन स्ट्रीम मीडिया ज्याला आपण म्हणतो, ज्याच्याकडे बॅलन्स आणि चेकची व्यवस्था आहे, असा मीडिया या आंदोलनामध्ये अत्यंत अग्रेसिव्ह दिसला किंवा त्यांनी त्याचे चेक अँड बॅलन्स केले नाही. तर येत्या काळामध्ये अशी कोणती आव्हानं असू शकतात की अशा इन्फॉर्मेशनचा किंवा डीप फेक इन्फॉर्मेशनचा वापर निर्माण केला तर संविधानिक लोकशाहीला धोका पोहोचू शकतो का? आपण आत्ताच बघितलं या आंदोलनात की खरं तर तो शब्द वापरावा का नाही यावर मी साशंक आहे, पण आता सगळ्यांनीच वापरलाय त्यामुळे मी पण वापरतो. फक डेमोक्रेसी. म्हणजे ज्या डेमोक्रेसीने तुम्हाला काहीही बोलायचा अधिकार दिला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, त्या डेमोक्रेसीनेच दिलेला स्वातंत्र्य उपभोगत तुम्ही त्या डेमोक्रेसीला फक करायला निघालेला आहात. हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळं संविधानाच्या चौकटीला धक्का बसणार आहे का, तर अशा प्रकारच्या गोष्टी जर सातत्याने होत गेल्या, हम आपकी संसद उखाड देंगे हे कोण म्हणतं? ज्याला माओवादी कारवायाबद्दल 9 वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठवली कोर्टाने, हा माणूस हा त्या जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये येतो आणि म्हणतो की हम आपकी संसद उखाड देंगे. संसद उखाड देंगे म्हणजे क्या करेंगे? म्हणजे जी लोक लोकशाहीचा कैवार घेऊन बोलतात किंवा विद्यमान सरकार हे हुकुमशाही पद्धतीचं सरकार आहे असं म्हणतात, तीच लोक जर आपकी संसद उखाड देंगे याचा अर्थ आप हमें उखाडने वाले हो. कारण भारताचे नागरिक संसद बनवतात, बरोबर, संसद आपोआप बनत नाही. आपण मतदान करतो, आपण जे मतदान करतो त्या मतदानातून आपण तिथे आपले प्रतिनिधी पाठवतो आणि दे आर सपोज टू रिप्रेझेंट अवर कलेक्टिव्ह विजडम. भारतीय नागरिकांचा सामूहिक शहाणपणा जो आहे तो सामूहिक शहाणपणा तिथे त्याचं प्रतिनिधित्व करायचं काम हे खासदार आमदार करत असतात. म्हणजे तुम्ही भारतीय लोकांना संपवणार आहात का? भारतीय गणराज्य संपवणार आहात का? काय करणार तुम्ही? त्यामुळे अशा प्रकारची आंदोलन जर सातत्याने होत राहिली आणि अशा प्रकारच्या आंदोलनाला माध्यमातून ग्लोरिफाय केलं गेलं, म्हणजे दिपके असेल किंवा तो विजय दहिया असेल किंवा तो सौरभ शाह असेल, यांची स्वतःची अकाउंटेबिलिटी काय आहे? यांचे स्वतःचं स्टेचर काय आहे? आज त्यांनी त्या कॉक्रोच जनता पार्टीचे इंस्टाग्रामवर 2.5 कोटी फॉलोअर तयार केले, ही त्यांची विश्वासार्हता असू शकत नाही. त्यामुळं अशा लोकांना घटनेच्या आधारे, कायद्याच्या आधारे व्यवस्थित प्रकारे समज देणं हे सुद्धा या सरकारचं, या यंत्रणेचं काम आहे की त्यांची अकाउंटेबिलिटी आहे. म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा त्याबद्दल कोणाला वाईट वाटायचं कारण नाही, पण दुसऱ्या बाजूनी तुमच्या मंचावर कोण कोण आलं? तुमच्या मंचावर एक ही नाम अल्लाह का रहेगा, अल्लाचं नाम राहावं याबद्दल आम्हाला काही देणं घेणं नाही, आमचा अल्लाहला विरोध नाही, पण अल्लाह व्यतिरिक्त इतर पण आहेत ना. नाम रहेगा अल्लाह, राम रहेगा का नाही म्हटलं गेलं? कृष्ण रहेगा का नाही म्हटलं गेलं? एक ही नाम रहेगा अल्लाह का, क्यों अल्लाह का? शर्जील इमामचं का कौतुक केलं गेलं? उमर खालीला सोरा असं का म्हटलं गेलं? काश्मीर भारताचा भाग नाही असं का म्हटलं गेलं? नरेंद्र मोदींच्या आईपासून पत्नीपर्यंत अत्यंत घाणेरड्या अश्लील शब्दामध्ये उद्धार केला गेला. नरेंद्र मोदींचा फोटो
जमिनीवर काढून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कृती केल्या गेल्या. हा काय प्रकार आहे? त्यामुळे हा प्रकार हा घटनात्मक घटनेने जे आपल्याला आंदोलन करायचं स्वातंत्र्य दिलंय त्यामध्ये हा नक्की येत नाही. त्यामुळे अशा प्रकारची हुल्लडबाजी, अशा प्रकारचे असामाजिक तत्व जे आहेत किंवा ज्याला आपण समाजकंटक म्हणतो, हे जर सातत्याने वाढत गेले तर घटनेच्या चौकटीला नक्कीच हादरा बसणार आहे. त्या नेत्याचं नाव मी घेत नाही, पण एक नेता आहे जो सातत्याने प्रयत्न करतोय की भारत हा अनार्कीकडे जावा. आणि तुम्ही बघा, म्हणजे त्याचे प्रत्येक विषय बघा, म्हणजे ठीक आहे नाव घेतलं तरी काय फरक पडतो. राहुल गांधीचं नाव घ्या तुम्ही, राहुल गांधींनी उचललेले मुद्दे बघा. पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर तो आंदोलन करतोय. ही इज अ लीडर ऑफ अपोजिशन. पंतप्रधानांचं निवासस्थान हे अत्यंत हायपर सिक्युअर झोन मध्ये येतं. तिथे जाऊन तुम्ही आंदोलन करताय. आज ठीक आहे, तिथे तुम्ही लीडर ऑफ अपोजिशन आहे किंवा 2 मुख्यमंत्री आहेत ज्यांनी घटनेची शपथ घेतली आहे, ज्यांनी कायदा राखण्याची शपथ घेतली आहे. हीच लोक देशाच्या सर्वोच्च कार्यकारी अधिकाऱ्याच्या, कार्यकारी नेतृत्वाच्या, जे भारताचं सर्वोच्च एक्झिक्युटिव्ह लिडरशिप आहे, त्या लिडरशिपच्या घरासमोर जाऊन आंदोलन करून ती सुरक्षा भेदायचा प्रयत्न करतायत. याचा अर्थ काय? आम्हाला सगळं अनार्कीकडे जायचंय. राहुल गांधी सातत्याने त्यांचे कुणाकुणाच्या भेटी होत आहेत, अनेक त्यांच्यावर आरोप होतात. सोरोसकडनं मिळालं फंडिंग मध्ये आरोप होतात. त्यांनी उचललेले मुद्दे बघा, हे सातत्याने देशविरोधी मुद्दे आहेत. त्याला स्वरूप काही का असेना, शेतकऱ्यांचं काही का असेना किंवा विद्यार्थ्यांचं का असेना किंवा शाहीन बागेचं का असेना. का तुम्हाला उमर खालिदच्या सुटकेबद्दल कळवळ आहे राहुल गांधीला? हा प्रश्न विचारला पाहिजे. उमर खालिद जेव्हा भाषण करतो किंवा सर्जिल इमाम जेव्हा भाषण करतो की हम 5000 लोग जाएंगे और वहां का चिकन ने कट करके देंगे, सो हे देशद्रोह नाही आहे. पण असं म्हटलं तर देशात विरोधाला जागा नाही का? म्हणजे एकीकडे विरोधी पक्षाचं असंही म्हणणं आहे की पंतप्रधान हुकुमशहासारखं वागतात. विद्यार्थी 20 दिवस आंदोलन करत होते, सरकारने त्याची दखल घेतली नाही, म्हणून आम्हाला हे पावलं उचलावे लागते. या सगळ्या आर्ग्युमेंटला तुम्ही कसं पाहता? नाही, यामध्ये 2 भाग आहेत. म्हणजे नीटच्या विषयामध्ये सरकारने विद्यार्थ्यांशी संपर्क साधला पाहिजे होता, हे माझं म्हणणं आहे आणि ते मला मान्य आहे. पण नरेंद्र मोदी हुकुमशहा आहेत किंवा आत्ताचं सरकार हुकुमशाही वृत्तीचं आहे, हा आरोप मला 100% मान्यच नाही. कारण तुमचा जर पंतप्रधान, तुमचा सर्वोच्च राजकीय नेता जर हुकुमशहा असला असता तर तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवर त्याची आई बहीण काढू शकला नसता. तुमचा जर नेता, सर्वोच्च नेता हुकुमशहा असला असता तर तुम्ही त्याला मौत का सौदागर, चायवाला, अनेक ज्या काही अश्लील घोषणा दिल्या गेल्या त्या आंदोलनात, ते म्हणू शकला नसतात. जर तुमचा नेता हुकुमशहा असला असता तर तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवर सरकारच्या धोरणाबाबत विरोध पण दाखवू शकला नसता. जर तुमचा पंतप्रधान किंवा सर्वोच्च नेता हुकुमशहा असला असता तर पंजाबमध्ये एका फ्लायओव्हरवर त्याचा ताफा अडवायची ताकद तुमच्यामध्ये आली नसती. जर तुमचा नेता हुकुमशहा असला असता तर पंजाबमध्ये त्याच्या हत्येचा प्लॉट रचायचा तुम्ही हिंमत पण करू शकला नसता. त्यामुळे नरेंद्र मोदी हुकुमशहा आहेत किंवा आत्ताचं सरकार हुकुमशहा आहे, हा केवळ हा प्रोपोगंडा आहे. स्वतःचं ज्याला काय म्हणू, फ्रस्ट्रेशन बाहेर काढायची. अखिलेश यादव म्हणतो तुम्ही हुकुमशहा आहात. अरे तू रोज बडबड करतोय, तुला पार्लमेंटमध्ये तर बडबडायला येतच आहे, पण तू टेलिव्हिजनवर पण शिव्या देतोयस. कसली आली हुकुमशाही? अरविंद केजरीवाल वाटेल ते बोलतायत सरकारच्या विरोधात, कसली आली हुकुमशाही? त्यामुळं हा प्रोपोगंडा आहे, हे खोटं नाटक आहे. ऑफकोर्स विद्यार्थ्यांशी संपर्क साधला पाहिजे होता, लवकरात लवकर त्यांच्याशी बोलून त्यांना शांत केलं पाहिजे होतं. यामध्ये सरकार अपयशी ठरलं का? तर नक्की अपयशी ठरलं. आता पडद्याच्या मागं काय चाललं असेल त्या गोष्टी मला माहित नाही. काळानुसार ते हळूहळू जसं जसं उघडकीस येईल तसं जसं आपण त्याचं मूल्यमापन करत जाऊ. पण आता तात्कालिक मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांनी सरकारशी संपर्क साधला पाहिजे, सरकारने विद्यार्थ्यांशी संपर्क साधला पाहिजे होता असं मला वाटतं. इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा जसा नॅशनल सिक्युरिटीशी आपण संबंध लावला, तसंच समाज बनवण्याकडे त्याचा एक मोठा कल असतो. गेल्या काही दिवसापासून जसा तुम्ही उल्लेख पण केला की हे आंदोलन चालू असताना अत्यंत अश्लाघ्य भाषेत किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलू नये अशा गोष्टींमध्ये घोषणा दिल्या गेल्या, असे पोस्टर्स लिहिले गेले. आणि दुर्दैवाची बाब अशी की देशातील एक विशिष्ट विचार गट याला सर्व मान्यता देण्याचा प्रयत्न करतो, ते कितपत योग्य आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतो. या जेनजीकडं किंवा आता जे युवकांना अजूनही पूर्ण कल्पना नाही
अशांबद्दल असं वातावरण निर्माण होणं आणि समाजामध्ये अशी ह्या भाषेला स्थान देणं कितपत योग्य आहे? म्हणजे कुठलाही माणूस ज्याचा मेंदू जागृत आहे किंवा जो डोकं वापरून विचार करतोय, असा कुठलाही माणूस अशा भाषेची वकिली करणार नाही. ज्या प्रकारे भाषा वापरली गेली, ज्या प्रकारे अंगविक्षेप केले गेले, म्हणजे अनेकांनी ते बघितलं असेल. बघितले. त्यामुळं हे काय अभिव्यक्ती नाहीये, ह्याला चोपला पाहिजे. हा अश्लील वर्तन आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याचा गुन्हा त्या विद्यार्थ्यांवर दाखल केला पाहिजे. म्हणजे काहीही, म्हणजे वाटेल त्या घोषणा चालू होत्या. त्यामुळे माझं सरकारला असं आवाहन आहे की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना, सो कॉल्ड विद्यार्थ्यांना ट्रॅक केलं पाहिजे. त्यांना अश्लील वर्तन केल्या प्रकरणी IT ऍक्टच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत आणि या लोकांना एक धडा मिळाला पाहिजे की ऑफकोर्स तुम्हाला आंदोलन करायची, सरकारच्या विरोधात घोषणा द्यायची 100% परवानगी आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण ज्या वेळेस तुम्ही असल्या गोष्टी करता, अश्लीलतेकडे जाता, वल्गॅरिटीकडे जाता, कुणाच्या आई बहिणीचे उल्लेख करायला लागता, अश्लाघ्य भाषा बोलायला लागता, तेव्हा त्यांना तिथे चाप लावणं गरजेचं आहे. एका विशिष्ट विचारधारेने ह्याचा उदो केला. त्यांना म्हणजे उदाहरणार्थ डावी विचारधारा जी आहे, ही डावी विचारधारा ही प्रत्येकच ठिकाणी त्या देशातल्या राष्ट्रवादी विचारधारेला मारायचं काम करत आलेली आहे. त्यामुळे डाव्या विचार म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन करा, त्या आंदोलनामध्ये तुम्हाला एक ठराविक चेहरे दिसतील. बरोबर. शेतकरी यादव काय, शेतकरी आंदोलन असेल योगेंद्र यादव आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल योगेंद्र यादव आहे, काय शाहीन बाग असेल योगेंद्र यादव आहे, JNU असेल योगेंद्र यादव आहे. जिथे बघेल तिथे तुम्हाला योगेंद्र यादव दिसतो. जिथे बघेल तिथे तुम्हाला आयसावाले दिसतात. जिथे बघेल तिथे तुम्हाला AISF वाले दिसतात. जिथे बघेल तिथे तुम्हाला अरविंद केजरीवाल गेलेला दिसतो. ही जी माणसं आहेत, राहुल गांधी गेलेले दिसतात. या सगळ्यांना एका प्रकारे या देशामध्ये जे राष्ट्रवादी सरकार आहे, देश म्हणून विचार करणारं सरकार आहे, हे खुपतंय. आणि डावी चळवळ जी आहे, ही डावी चळवळ एका अर्थाने ट्रान्सनॅशनल चळवळ आहे. ते देशाच्या सीमा मानत नाहीत. त्यामुळं त्यांना म्हणजे काय, या देशामध्ये बाहेरच्या देशातले नागरिक आले काय आणि त्यांनी आंदोलन केलं काय, त्यांनी सरकार उलथून लावण्यासाठी प्रयत्न केले काय, असा आरोप होतोय की यामध्ये बांगलादेशी पण होते, अमेरिकी नागरिक तर फिरताना बघितलेत, आंदोलन करताना बघितलेत. म्हणजे त्याच्यामध्ये CIAचा पण हात असू शकतो, डीप स्टेटचा पण हात असू शकतो. त्यामुळे या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन अराजक माजवणं हे डाव्या लोकांचं कामच आहे. त्यामुळे डाव्या लोकांनी अधिक जोरकसपणे ही बाजू जी आहे, ही जी अश्लीलता आहे, ही अश्लीलता समर्थनीय ठरवली. त्यामुळे डाव्यांचा आणि श्लीलतेचा काही संबंधच नाही, डाव्यांचा आणि तशा अर्थाने चारित्र्याचा काही संबंध नाही, असं मी स्पष्टपणे म्हणेन. त्यामुळं काय, खूप गंभीरपणे या सगळ्या विषयाकडे बघायची गरज आहे. पण मागील 2-3 प्रश्न आंदोलनाबद्दल बोललो, आंदोलनातील अराजकतेबद्दल बोललो, पण बऱ्याचदा लोकशाही राष्ट्रामध्ये किंवा संविधानिक राष्ट्रामध्ये विरोधाला एक जागा असायला हवी, सरकार जेन्युइन मुद्दे मांडले गेले पाहिजे, त्याची दखल घेतली बरोबर पाहिजे. तर यामध्ये विरोधी पक्ष कमी पडला आहे असं तुम्हाला वाटतं का? किंवा जे विरोधी अवकाश आहे, तो विरोधी अवकाश सगळ्या या अराष्ट्रीय तत्वांनी घेतला? एक्झॅक्टली. विरोधी पक्ष जो आहे किंवा विरोधी अवकाश जो आहे, विरोधी पक्षाला खूप संधी आहे. सरकारच्या वेगवेगळ्या योजनांवर, सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयांवर आवाज उठवायची संधी आहे. पण सगळं शेवटी फिरून फिरून काय येतं तर मोदी विरोध. फिरून फिरून कुठलाही विषय आला की राम मंदिरावर येतो, फिरून फिरून कुठलाही विषय आला की जम्मू काश्मीरवर येतो. हे का? त्यामुळं विरोधी पक्षांचा जो अवकाश आहे, तो आता मी म्हटलं तसं विरोधी पक्ष चालवतच नाहीयेत. हा जो अवकाश आहे, हा भारताबाहेरनं ऑपरेट होतोय. आणि याचं CJP झालं म्हणा किंवा सोनम वांगचुकचं आंदोलन झालं, ह्याच्या मागं हा जो यांचे पंख कापायचा जे काम सरकारने चालू केलंय FCRAच्या माध्यमातून, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्टच्या माध्यमातून, त्यामुळे यांना फार मोठा फटका बसणार आहे. म्हणजे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री भारतात येतात आणि ते डायरेक्ट कलकत्त्याला उतरतात आणि कलकत्त्यामध्ये मदर तेरेसांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटीला जातात, त्यांच्याशी चर्चा करतात आणि मग नंतर ते दिल्लीला येतात. हे कशाचं द्योतक आहे? मिशनरी ऑफ चॅरिटीज ही काय स्वच्छ संस्था नाहीये. मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरावर, म्हणजे तुम्ही आजारी असाल तर तुमच्यावर उपचार करायसाठी पहिल्यांदा तुम्हाला ख्रिस्ती धर्म व्हावा. तिथे
काय रस्त्यावर सापडलेल्या बालकांचं आम्ही संगोपन करतो असा दावा केला जातो, पण त्याच्यावर अनेक प्रकारच्या डॉक्युमेंटरीज केलेल्या आहेत. बर. मुलं कशी विकली जातात ह्याच्यावरच्या सुद्धा डॉक्युमेंटरीज आहेत. त्यामुळे मिशनरीज ऑफ चॅरिटीजचं सुद्धा चारित्र्य काय आहे ते सुद्धा पडताळलं पाहिजे. मिशनरी ऑफ चॅरिटीजला या FCRA मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे त्या FCRA आता या संसदेच्या अधिवेशनामध्ये FCRA पण येणार आहे पावसाळी अधिवेशनामध्ये. त्यामुळे हे सगळे विजय FCRA असतील किंवा डिलिमिटेशन असेल, त्यानंतर ज्याला काय म्हणूया आपण, इव्हन आता जे नीटचं विधेयक आणतात त्याला पण विरोध करतात, आजच आपण बघतोय टीव्हीवर. त्यामुळे अशी जी महत्वाची विधेयक आहेत, महिला आरक्षणाचं विधेयक आहे, या सगळ्या विधेयकांना विरोध करायसाठीच हे जे देशाच्या संबंधित विधेयक आहेत त्यांना विरोध करायसाठी हे आंदोलन वापरलं जाते. आणि ऑफकोर्स हे भारताबाहेरनं ऑपरेट होते. विरोधी पक्षांनी स्वतःचा अवकाश जे आहे ते नक्की गमावलेलं आहे. ते फक्त कुणाच्या तरी हातातले भावले बनून काम करतात. तुम्ही एका महत्वाच्या मुद्द्याला खरं तर स्पर्श केला, बऱ्यापैकी प्रकाश पण टाकला. बऱ्याचदा अनेक देशांमध्ये त्या देशाच्या हिताचा निर्णय घेत असताना ज्याला आपण फॉरेन फंडेड काही मुवमेंट्स असतात, त्या मुवमेंट्स आडकाठी घालतात. तर या घटनेमध्ये अगदी तुम्ही थोडं स्पष्ट केलंय. तर भारताच्या दृष्टीनं पुढील काळामध्ये हा धोका वाढत जाईल का? आणि हा जर धोका वाढणार असेल, जसं आत्ताच्या आंदोलनामध्ये केंद्र सरकारला किंवा विशेषतः पोलीस दलावर खूप मोठ्या प्रमाणावर आरोप झाले, ते जे व्हिडिओ दाखवले गेले समाजामध्ये त्यावरून ते झाले. तर इन्फॉर्मेशन वॉरफेअरसाठी, इंटरनल सिक्युरिटीसाठी केंद्र सरकारला येत्या काळात काळजी घ्यावी लागेल. नक्कीच घ्यावी लागणार आहे. कारण हे जे आंदोलन ज्या प्रकारे झालं आणि ज्या प्रकारे सरकारमधल्या एका महत्वाच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, गेल्या 12 वर्षामध्ये पहिल्यांदाच असं घडलं की कुठल्या तर आंदोलनामुळे सरकारच्या एका महत्वाच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. त्यामुळं सरकार विरोधक जे आहेत त्यांचं मोराल नक्कीच वाढलेलं आहे, त्यांचं नैतिक धैर्य नक्कीच वाढलेलं आहे. आणि येत्या काळामध्ये सरकारला अशा प्रकारच्या अनेक आंदोलनांना सामोरं जावं लागेल असं दिसतंय. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा हे नीटचं आंदोलन संपलं तेव्हा विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या की आता अगला जो भी कुछ होगा, अगला जो एजिटेशन होगा नितिन गडकरी के खिलाफ होगा, E20 पेट्रोल के खिलाफ होगा. तो त्यामुळे या अशा प्रकारची आंदोलन नक्की येत्या काळामध्ये वाढणार आहेत. येत्या काळामध्ये जसं अमेरिकेने म्हटलं की अमेरिकेच्या काही रिपोर्टमध्ये आलं, आता मला तो आठवत नाहीये, माझ्याकडे नाव आहे त्याचं, की अमेरिकेने ज्याप्रमाणे चीनकडे दुर्लक्ष केलं त्याप्रमाणे भारताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अमेरिकेने चीनकडे दुर्लक्ष केल्यामुळं अमेरिकेला एक मजबूत असा विरोधक उभा राहिला, भारतामध्ये त्यांना ते होऊ द्यायचं नाही. आणि सुदैवाने भारतामध्ये चीनपेक्षा जास्त सुपीक जमीन आहे अशा गोष्टींसाठी. भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला चळवळी म्हणा किंवा परकीयांना सहज कशी पडतील अशा लोकांची संख्या, अशा राजकीय नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, हे वास्तव आहे. त्यामुळं भारतामध्ये परकीय शक्तींना पेरण्यासाठी आणि त्याचं नंतर त्याची सुगी करण्यासाठी सुपीक जमीन आहे. त्यामुळे भारतामध्ये येत्या काळामध्ये ही आंदोलनं वाढतील. सरकारने अत्यंत ज्याला आपण आयर्न फिस्ट म्हणतो, अत्यंत पोलादी पंजानी आणि ज्याला काय म्हणतो आयर्न फिस्ट अँड सिल्क माइंड, त्याचं मन जे आहे सरकारचं ते रेशमी असलं पाहिजे, पण पंजा पोलादी असला पाहिजे. ही कसरत आहे, पण ह्या माध्यमातूनच ते करावं लागेल. FCRA सारखे कायदे जे आहेत ते अधिक बळकट करून ते राबवावे लागतील. परदेशी पैसा जो आहे त्याचा स्रोत काय तो हुडकावा लागेल. जसं आपण UPIच्या माध्यमातून केलं, UPIच्या माध्यमातून भारताचा किंवा रुपे कार्डच्या माध्यमातून मास्टर कार्ड आणि व्हिसावरनं होणारा जो व्यवहार आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाला. त्यामुळे भारताची जी पैसे फिरायची सिस्टीम आहे ती भारतामध्ये राहिली. अदरवाईज अमेरिकेशी आपलं वाकडं आलं तर रशियासारखं आपल्याला आपली सिस्टीमच राहिली नसती, पेमेंटची सिस्टीमच राहिली नसती. त्यामुळं अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सरकारला येत्या काळामध्ये कराव्या लागतील. त्यामुळे नक्कीच येत्या काळात आंदोलनं वाढतील आणि सरकारला त्याप्रमाणे त्याला उत्तर द्यावं लागेल. या आंदोलनामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने दिसल्या. एक म्हणजे पोलिसांना विलन ठरवलं गेलं किंवा भारतीय सैन्याबद्दल अतिशय वाईट भाषा वापरली गेली. आणि दुसरा एक मोठा फटका मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकारांना सहन करावा लागला. म्हणजे आमच्या माहितीनुसार जे प्रत्यक्ष फील्डवर काही रिपोर्टर्स होते त्यांच्यावर अगदी हल्ले झाल्यासारखी स्थिती होती. माईक हातातून काढून घेणे किंवा त्यांना जोराने ओढणे, त्यांना ट्रोल करणे, मोदी मीडिया असं म्हणत ट्रोल करणे. आणि एक मोठ्या प्रमाणावर फील्डवर, हे पहिलंच आंदोलन होतं ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष फील्डवर पत्रकारांना या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला. तर यामध्ये या इन्फॉर्मेशन वॉरफेअरची
काही बीज दिसतात का, किंवा ते कसं ऍक्टिव्ह झालं? कारण जे आंदोलनकर्ते होते त्यांनी फक्त मीडिया हाऊस बघूनच उत्तर द्यायला सुरुवात केली. बरोबर. मी म्हटलं जसं की हा एक जाणीवपूर्वक नॅरेटिव्ह तयार केला गेलाय की काही माध्यमाचे किंवा मीडिया हाऊसेस जे आहेत हं. ते गोदी मीडिया आहेत हं. आणि काही मीडिया हाऊसेस जे आहेत त्या निपक्षपाती आहेत. हं. त्यामुळं मुळातच माध्यमं काय स्वरूपाने काम करतात हं. हे माहिती नसलेल्या लोकांनी या माध्यमांची वर्गवारी केलेली आहे. बरं. त्यामुळं माध्यमांवरचे हल्ले म्हणजे बघा कसं आहे की आम्ही एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आंदोलन करतोय आणि दुसरीकडे जे माहिती पोचवायचं काम करतायत, ज्यांना माहिती द्यायचं काम करतायत, तो लोकांचा माहितीचा अधिकार आम्ही थांबवायचं काम करतोय. बरं. माध्यमांना रिपोर्टिंग करायला मज्जाव मज्जाव करून. किंवा त्यांच्यावर हल्ले करून. त्यामुळे माध्यमं काय प्रकारे काम करतात हे या लोकांना माहित नाही. दुसरं ज्यांना माहिती आहे ते जाणीवपूर्वक माध्यमांना लेबल करतायत की हे असे आहेत, हे तसे आहेत, हे असे आहेत, चाय बिस्कुटवाले आहेत किंवा काय गोदी मीडियावाले आहेत किंवा काय गुलाम आहेत. त्यामुळं ह्यातनं माध्यमांनी पण धडा घ्यायची गरज आहे. बरं. पत्रकारिता काय स्वरूपाने केली पाहिजे. पत्रकार आम्हाला म्हणजे त्यात परत कसं आहे की आम्ही जेव्हा पत्रकारितेचे विद्यार्थी होतो तेव्हा आम्हाला सातत्याने सांगितलं गेलं की पत्रकाराला विचारधारा असता कामा नये. बरं. पण मला हा मुळात हे मान्य नाही. पत्रकाराला विचारधारा असली पाहिजे, मात्र त्याची विचारधारा तुझ्या कामात नाही दिसली पाहिजे. बरोबर. म्हणजे पत्रकाराला विचारधारा असता कामा नये असे सांगणारे आमचे सगळे गुरुवर हे डाव्या चळवळीचे काम करायचे. म्हणजे बातमीत विचारधारा येत होती, त्यांच्या बातमीमध्ये विचारधारा येत होती, पण तरी आम्हाला शिकवताना ते सांगायचे की तुमच्या बातमीमध्ये विचारधारा असता कामा नये. पत्रकाराला आयडिओलॉजी असलीच पाहिजे, त्याची ती आयडिओलॉजी त्यांनी व्यक्तिगत आयुष्यात पाळलीच पाहिजे, मात्र त्याच्या कामामध्ये ते दिसता कामा नये हे मला मान्य आहे. पण कुठे ना कुठे राष्ट्राशी पण देशाशी पण ती जवळीक असते. त्यामुळे देशाशी संबंधित विषय तो त्या भावनेनी त्या अग्रेसिव्ह प्रकारे मांडू शकतो. त्यामुळं असं लेबलिंग करणं हे मला तर काही योग्य वाटत नाही. नीटच्या एकूण आंदोलनाच्या काळामध्ये जे पत्रकार ग्राउंडवर उतरले होते हे सगळे पत्रकार त्यांचं काम करत होते. बरं. मात्र आम्ही जो गोंधळ घालतोय तो लोकांना कळू नये यासाठी या पत्रकारांची हुर्रे उडवली गेली, त्यांना टार्गेट केलं गेलं, त्याला मारहाण केली गेली, पत्रकारांचे विनयभंग केले गेले, महिलांशी अत्यंत अश्लील प्रकारचं वर्तन केलं गेलं. त्यामुळं हा आपल्याला पण धडा आहे बरोबर की आपण कशा प्रकारे रिपोर्टिंगला उतरलं पाहिजे, आपण कशा प्रकारे मॉब कव्हर करायला उतरलं पाहिजे. हे सुद्धा पत्रकारांनी एकदा त्याचं एक ज्याला काय म्हणू टेम्पलेट तयार करायची गरज आहे. स्ट्रॅटर्जी एक कारण आता सगळेच ह्या बाजूचे किंवा त्या बाजूचे असं झालेलं आहे. त्यामुळे हे जे आंदोलक आहेत प्रामुख्याने शाहीन बागवाले असतील किंवा जे कोणी ज्याला टूलकिटच्या माध्यमातून आंदोलन करणारे लोक आहेत ते स्वाभाविकपणे राष्ट्रीय माध्यमांवर हल्ला करणार. कारण त्यांच्या दृष्टीने ही माध्यमं म्हणजे नरेंद्र मोदींनी खरेदी केलेली माध्यमं आहेत. ह्या माध्यमांचा 2014 पूर्वीचा इतिहास तुम्ही बघितलाय का? त्यांचे म्हणजे रवीश कुमार 2014 पूर्वी काय बातमीदारी करायचा, किंवा यू नेम द पीपल, यू नेम द रिपोर्टर, यू नेम द एडिटर, काय बातमीदारी होती. 2014 नंतर त्यांची बातमीदारी काय झाली? मग मी कदाचित असं म्हणू शकतो की 2014च्या आधी जे राष्ट्रवादी पत्रकार आहेत ज्यांना भारताविषयी काही ममत्व आहे, कळवळ आहे, अशा पत्रकारांना आवाज उठवायची संधी नसेल. त्यामुळे राष्ट्रवादी पत्रकारांनी सुद्धा आपण बाजू समजून घेतली पाहिजे. ते गोदी मीडिया नाही आहेत, ते भारताची बाजू घेत आहेत, भारताबद्दल बोलतायत, भारत के बारे में बात कर रहे हैं. और अगर वो भारत के बारे में बात करे तो आपको क्या प्रॉब्लेम है? त्यामुळे प्रश्न विचारले पाहिजेत, थांबवलं पाहिजे, जिथं शक्य आहे तिथं काउंटर केलं पाहिजे. हे सगळं माध्यमांच्या प्रतिनिधी पण केलं पाहिजे. दिल्लीतील आंदोलनानंतर खरं तर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष एक पेपर लीकचा मामला शोधतोय. महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात झाली आणि बऱ्याचदा इन्फॉर्मेशन ज्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून मिळाली त्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा आता वापर होतोय. ती इन्फॉर्मेशन व्हेरीफाय होत नाही आणि बऱ्याचदा त्यावर तोंडघोशी पडण्याचाही वेळ येतो. तर एकंदरीत प्रशासनिक व्यवस्थेमध्ये किंवा आपण ज्याला म्हणतो अंतर्गत सुरक्षा असेल किंवा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी म्हणा किंवा एकंदरीत यंत्रणेनं ह्या इन्फॉर्मेशन वॉरफेअरचं किती महत्व लक्षात घ्यावं, त्या दृष्टीने काय पावले उचलायला हवी? ते प्रामुख्याने मॉनिटरिंग काय चालतंय, म्हणजे ऑफकोर्स आत्ताची यंत्रणा आहे, पण आपल्याला अजूनही असं वाटतं की ही जी अपारंपरिक माध्यमं आहेत, सोशल मीडिया आहे, या सोशल मीडियामधनं तेवढा काय म्हणूया तेवढं अराजकतेला खदपाणी घातलं जाणार नाही किंवा तेवढं मोठं आंदोलन उभं राहणार नाही असं अजूनही काही लोकांना वाटतं.
त्यामुळं माध्यमांचं रिगरस मॉनिटरिंग हं. सोशल मीडियाचं हं. हे व्हायला पाहिजे. सोशल मीडियामध्ये काय प्रकारचे नॅरेटिव्ह आहेत, ऑफकोर्स त्याची यंत्रणा आहे, ते सगळं चालू आहे, वेगवेगळ्या स्तरावर ते चालू आहे, हे सगळं आहे, पण त्याला अधिक त्याला जोर दिला पाहिजे. ती यंत्रणा अधिक मजबूत केली पाहिजे आणि जिथे जिथे इंटरव्हीन करता येऊ शकतं तिथे ते इंटरव्हीन केलं पाहिजे, तातडीने इंटरव्हीन केलं पाहिजे. त्यामुळं काय म्हणतात त्याला, तपास किंवा लक्ष ठेवणं, त्याचा रिस्पॉन्ड करणं किंवा इंटरव्हीन करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. म्हणजे सजगता, तपास आणि इंटरव्हीन करणं, म्हणजे ती गोष्ट थांबवणं, या गोष्टी व्हायला पाहिजेत. त्यासाठी पोलिसांचं किंवा त्या स्तराच्या सुरक्षा दलांचं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे. आणि ऑफकोर्स सरकारच्या वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स ते करताच आहेत, ते अजून मोठ्या पद्धतीने करायची गरज आहे, रिगरसली करायची गरज आहे. एक सामान्य माणूस म्हणून या आंदोलनाकडे बघताना आमची अनेक मतं होती. अगदी म्हणजे सुरुवातीला हे आंदोलन परदेशी फंडिंगनं चालू आहे की इथपासून लोकांच्या मनात प्रश्न होते. त्यानंतर हळूहळू समाजमन त्यामध्ये उतरलं. लोकांनाही वाटलं जरी विद्यार्थ्यांनी 20 दिवस आंदोलन करताय, सरकारने निदान दखल घ्यायला पाहिजे होती, आणि दखल घेतली का नाही त्याबद्दल अजून संभ्रम आहे. आणि दिल्लीमध्ये जो लाठीचार्ज झाला त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. आणि त्यानंतरही अजूनही आमच्या फीडवर दोन्ही बाजू किंवा अनेक बाजूंची मांडणी करणारे रील्स म्हणा किंवा इन्फॉर्मेशन आमच्यावर आढळत आहे. यामध्ये नक्की खरं काय हा आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे कदाचित आम्ही अस्वस्थ पण होतो. तर एक नागरिक म्हणून किंवा संविधानाचं किंवा लोकशाहीचं पालन करणाऱ्या नागरिकाने या सोशल मीडियाच्या फीडचा किंवा या सोशल मीडियाचा वापर कसा करून घ्या, यासाठी त्याला काही तुम्ही गोष्टी सांगू शकतात का? नाही, मी जसं पहिल्यांदा म्हटलं की मुळात आपल्याला काय आपल्या फीडवर येतंय ते व्हेरीफाय करणं, ते 4 सोर्सेसमध्ये बघणं. केवळ सोशल मीडियावर अवलंबून राहून, विसंबून राहून आपलं मत बनवू नये. आपलं मत वेगवेगळे इतर प्लॅटफॉर्म जे तुम्हाला उपलब्ध आहेत, मग ती पारंपरिक माध्यमं असतील किंवा सरकारी प्रसिद्धीपत्रकं असतील किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांची माहिती असेल, वेगवेगळ्या प्रकारचे इतर सोर्सेस असतील, ते सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस व्हेरीफाय केले पाहिजेत, पडताळून बघितले पाहिजेत आणि त्यानंतरच आपलं मत ठरवलं पाहिजे. त्यामुळं तुम्ही म्हणता असं दोन्ही बाजूची माहिती येते, त्यामुळं कुठली माहिती ही समाजाच्या कल्याणाची आहे, कुठली माहिती ही कुठल्याही प्रकारची अराजक पसरवणारी नाहीये, हे आपल्याला आपल्या सत्सद्विवेगाने कळतं. त्यामुळे मुळात सत्सद्विवेग वापरणं, म्हणजे मी फॉरवर्ड करताना काय फॉरवर्ड करतोय, कशा पद्धतीने फॉरवर्ड करतोय, त्याचा परिणाम काय होणार आहे, ह्याची जाणीव असणं म्हणजेच पुन्हा एकदा माध्यम साक्षरता आहे. माझ्या हातात असलेलं टूल मी काय पद्धतीने वापरतोय. त्यामुळं दोन्ही प्रकारची माहिती तुमच्याकडे येणार आहे. जी माहिती समाजाला घातक नाही ती माहिती चांगली, जी माहिती समाजाला घातक आहे, जी दंगल पसरू शकते किंवा जी इतर अनावश्यक घटना घडवू शकते, ती माहिती समाजाला योग्य नाही. एवढं तारतम्य जरी बाळगलं तरी सोशल मीडिया आपल्याला व्यवस्थित वापरता येऊ शकतो. सरांच्या या नोटवर खरं तर थांबूया. प्राध्यापक डॉक्टर विनय चाटी सरांनी माध्यम साक्षरतेचं महत्त्व अधोरेखित केलं. आपण बघितलं असेल की इन्फॉर्मेशनच्या वॉरफेअरमुळं समाजमनावर त्याचे किती दुर्गामी परिणाम होतात. त्याचा परिणाम हा केवळ समाजमनाशी मर्यादित न राहता राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण इन्फॉर्मेशन वॉरफेअरचे विविध अंग समजून घेण्याचा प्रयत्न केला, विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला. अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपण पुन्हा एकदा सरांना बोलू आणि या विषयावर निश्चितच चर्चा करू. धन्यवाद.